तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. काय? अरे दिल्लीत ना एक अर्जंट मीटिंग आहे, मला जावं लागणार आहे. मग जा की सावकाश. काही काय पुढच्या आठवड्यात गेलीस तरी चालेल की. नेक्स्ट वीक? नो 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 नरसिंह, तुला माहिती आहे ना दिल्लीतली कशी कामं असतात ते. काहीतरी पॉलिटिकल डेव्हलपमेंट आहे आणि म्हणून मला उद्याच जावं लागणार आहे. तुझ्याशिवाय होणार नाही का ते काम? नाही रे, माझ्याशिवाय नाही होणार. नाही, जा तू, तुझं महत्वाचं काम आहे ना. थँक्यू सो मच. तुम्हाला फोन नंबर आणि पत्ता दिला होता ना, त्यांना फोन केलात का तुम्ही? नाही ग, जमलं नाही माझ्या कामाच्या गडबडीत. पण आज करीन ना. आज कधी कराल? आता बघतो, दिवस रात्र काय वेळेचं गणित आहे ते बघतो आणि करतो फोन. त्यांच्याकडच्या सकाळच्याच वेळेला करा, म्हणजे कसं होईल, बरेच मोठे डॉक्टर आहेत ना ते. सकाळनंतर एकदा त्यांची कामं चालू झाली की गडबडीत असतील कदाचित, त्यामुळे सकाळीच फोन करा म्हणजे व्यवस्थित बोलता येईल. जानकी, अगं मला कळत नाहीये का हे? मी करीन म्हणलं ना, नको काळजी करूस. नीता उद्या दिल्लीला चालली. उद्या? का? कशासाठी? कुठलं तरी महत्वाचं काम असेल का तिचं? अरे पण एवढे दिवस सगळी कामं इथेच बसून करत होती ना फोनवरून. मग आता असं एवढं कुठलं काम निघालंय की तिनेच तिथे हजर असायला पाहिजे? आता बाई, काही लोकांना भेटायचं आहे, सरकारी ऑफिसेस मध्ये काही कामं आहेत. आता आपण कसं ठरवायचं कुठलं काम महत्वाचं आहे आणि कुठलं नाही? एक सांगू तुला, जानकी इथे असताना तुला दुसऱ्या कुणाचीही गरज नाहीये. हे अमेरिकेतले डॉक्टर आहेत, ह्यांना जो कॅन्सर झालाय त्याच्यातले तज्ज्ञ आहेत हे. मी वामनदादांच्याही कानावर घातलंय, त्यांना सुद्धा फोन नंबर आणि पत्ता दिलाय. ह्यांच्याही कानावर घालायचं होतं. मग माझ्याकडे कशाला आलीस? माझं ते ऐकणार नाही, त्यामुळे उद्या जर का अमेरिकेला नेण्याची वेळ आली तर तुम्ही त्यांचं मन वळवू शकाल असं मला वाटलं, म्हणून मी तुमच्याकडे आली. ठीक आहे, बघते. नक्की सांगा ना. एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा, नरसिंह मला डॉक्टरकडे घेऊन जाते. इंटरनेटवर बसून टाइमपास करण्यापेक्षा जरा नवऱ्याकडे लक्ष दे. दुसरं काही सांगितलं ना की लगेच अडाणीपणाची ढाल पुढे करते. मी तुझ्याशी बोलते, कळतंय का तुला? आईलताई, मी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जा ना, तुमचं काम करा ना. याला ना उर्मटपणा म्हणतात, कळलं? हो का? काय आहे ना, मला याची कल्पना नाही, कारण मी कधीच कोणाशी असं बोलत नाही. तुम्ही माझ्यावर ही वेळ आणता. बाकीच्या खाजगी गोष्टींमध्ये नाक खुपसण्यापेक्षा जा ना, तुम्ही तुमची कामं करा. बघून घेईन तुला. तुम्ही जानकीला घराबाहेर कधी काढणार आहात? अहिल्याताई, मला फक्त नरसिंहाशी लग्न करण्यात इंटरेस्ट होता. जानकीला या घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन तुमचा आणि फक्त तुमचाच होता. मला इंटरेस्ट वाटला म्हणून मी तुमची मदत केली. पण नाव यू सी, आय हॅव लॉस्ट इंटरेस्ट. इनफॅक्ट कुठल्याच गोष्टीचा मला इंटरेस्ट राहिला नाहीये. शिवाय दिल्लीतही माझी कामं अडकली आहेत. वा, छान. इथे इतके दिवस ठाण मांडून बसला होता तेव्हा दिल्लीतली कामं अडकली नव्हती. आता बरी सगळी कामं आठवायला लागली. आता भाऊजींना कॅन्सर झालाय. एक मिनिट, माइंड युअर लँग्वेज. तुम्हाला काय वाटलं अहिल्याताई? मी जानकी आहे, तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी गप्प ऐकून बस. तो दरवाजा खायचा. गेट आउट ॲट 1. आउट.